अभी तो मैं 4 घंटे खाली वाड़ा पहुंचने में लग रहा है साहब कि जो 1 घंटे का रास्ता है। आम्हाला स्वतःचा वेळ बाजूला ठेवून किंवा स्वतःचा वेळ इथे काढून आम्हाला 1-1, 2-2 तास ही जी ट्रॅफिक आहे ती क्लिअर करावी लागते। धन्यवाद। नमस्कार, मी विष्णुपुरे। तर आपण आहोत वाडा भिवंडी रोडवरती। तर आम्ही काही कामानिमित्त इकडे वाड्याला जात असताना अक्षरशः भिवंडीहून आम्हाला 1.5 ते 2-2.5 तास लागलेले आहेत। आणि या रस्त्याची परिस्थिती बघितली असता अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथं 4 व्हीलर आपल्या त्या खड्ड्यामध्ये जाऊ शकतात, एवढे मोठमोठे खड्डे आहेत इथे। तर इथे बघू शकता पोलीस चौकी माझ्या बाजूला आहे, डाकीवली पोलीस चौकी, पण इथे एकही अधिकारी इथं आलेला नाही। इथं ग्रामस्थ आहेत, ग्रामस्थाच्या मदतीनं हा ट्रॅफिक वळवण्याचं काम करत आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। साहेब, तुम्ही किती वाजतापासून आज इथे काय परिस्थिती आहे रोडची? जवळजवळ 1-1.5 तासापासून आम्ही इकडे ट्रॅफिक लाईन क्लिअर करत आहेत। रोजचा हाच प्रॉब्लेम चालू आहे आमच्याकडे। सर, एक सांगा, कारण इथं टी जंक्शन आहे, इथं कुठली दुर्घटना होऊ शकते, खड्डे पण आहेत, इथं काय सुविधा आहे असे सरकारच्या मान्यताकडून? गाडीची सुरक्षा नाही आहे इथे। आमच्या तालुक्याला इंडस्ट्रियल एरिया म्हणून फार पूर्वीपासून मान्यता मिळालेली आहे आणि कंपन्या आहेत, पण आमच्याकडे अग्निशामक दल नाही आहे। आता इथे प्रसंग बघा, तो बघा, ॲक्सिडेंटचा प्रसंग झाला होता, पण इथे जर असा प्रसंग ओढवला तर आम्हाला अत्यावश्यक सेवा म्हणून काही नाही आहे। आता सरकारला काय सांगितलं? शाळेतले मुलं पण ये जा करत असतील, ग्रामस्थ असतील, तर काय सांगाल शासन प्रशासनाला? शासनाला एकच म्हणणं आहे की असे कॉन्ट्रॅक्टर पोषण्यापेक्षा ना जरा 4 माणसं द्या की जेणेकरून ही वाहतूक तरी व्यवस्थित सुरळीत ठेवली जाईल। नाही, आता इथं ग्रामस्थ नसते तर काय परिस्थिती होती? ग्रामस्थ जर नसते तर इकडनं एक मार्ग वसईला जातो, एक ठाणा कल्याणला जातो, एक भिवंडीपर्यंत जातो जो रस्ता, तिथपर्यंत ट्रॅफिक पोहोचले असते। आम्हाला 4 ते 5 घरातल्या माणसांना दररोज 1-1, 2-2 तास इथे थांबून आलटीपालटी, कारण का प्रत्येकाची कामं आहेत, प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्हाला स्वतःचा वेळ बाजूला ठेवून किंवा स्वतःचा वेळ इथे काढून आम्हाला 1-1, 2-2 तास ही जी ट्रॅफिक आहे ती क्लिअर करावी लागते। धन्यवाद। सोबत काही ड्राइवर आहेत, तर त्यांना पण विचारूया। सर जी, कितना टाइम पे ट्रैफिक में हो आप? 1 घंटे हो गया। तो खड्डे में कितना खड्डे हैं? बड़े बड़े बहुत खड्डे हैं। अरे ट्रैफिक नहीं रहता तो कितने टाइम में पहुंच जाते थे आप? 15 मिनट में। तो क्या क्या दिक्कत आती है खड्डे की वजह से आप? बहुत दिक्कत है, गाड़ी का प्रॉब्लम है, कमानी टूट जाता है और प्रॉब्लम है, बहुत सारी गाड़ी ख़राब हो जाती रही हैं। टाइम पे खाना वगैरह मिलता है? खाना वगैरह की परेशानी ही है, जब जाम में रहेंगे परेशानी, खाने कहाँ से मिलेगा? तो बहुत दिक्कत आती है आपको? बहुत दिक्कत। डीजल हमारी पगार कहाँ से निकलेगा साहब? जी साहब। तो अभी खड्डा नहीं रहता तो कितना टाइम में पहुंचते थे और अभी कितना? अभी तो मैं 4 घंटे खाली वाड़ा पहुंचने में लग रहा है साहब कि जो 1 घंटे का रास्ता है, और हम वैसे भी लेट हो जाते हैं साहब। ये गाड़ी हमारी 9 बजे पहुंचना चाहिए था, कितने बज रहे हैं साहब ये देख लीजिए आप। तर बघू शकता इथं आम्ही गावकऱ्यांशी संवाद साधला, इथले जे रहिवासी आहेत त्यांनाही संवाद साधला। इथे शाळेचे मुलं ये जा करतात किंवा इथं कुठलाही ॲक्सिडेंट होऊ शकतो, हे बघू शकता। पूर्णतः इथं खड्डा असल्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतो। इथं सुविधा, कुठल्याही प्रकारची सुविधा नाही। त्यांचं म्हणणं आहे इथं फायर ब्रिगेडची गाडी जरी असली तरी आम्हाला कुठेतरी मदत मिळू शकेल, आणि ग्रामस्थ मिळून आडीपाडीने आम्ही ट्रॅफिक ओढण्याचं काम करतो, जेणेकरून इथं कुठलाही त्रास होणार नाही, ग्रामस्थांना त्रास होणार नाही, आणि जे चालक आहेत त्यांना त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो। धन्यवाद।